ठाणे महानगरपालिकेसाठी 6.25 वर्षाचा फॉर्म्युला आता ठरवण्यात आला आहे आणि महापौर पदासाठी 6.25 वर्षाचा हा फॉर्म्युला आहे। त्यामुळे 5 वर्षांमध्ये ठाणे शहराला 4 महापौर मिळणार आहेत। पहिले 6 वर्ष शर्मिला पिंपळकर यांना देण्यात आलेले आहेत, तर त्यानंतरच्या 6 वर्षासाठी दर्शना जानकर या महापौर होतील। तर भाजपला उपमहापौर पदावर समाधान मानावं लागणार आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून अर्ज दाखल करण्यात आलाय आणि शिवसेनेच्या हर्षाली थविल यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला। तर उपमहापौरपदी भाजपच्या राहुल दामलेंची वर्णी लागणार असल्याचं कळतंय। तर मनसेचे राजू पाटील यांची यावेळी उपस्थिती होती। जो विश्वास माझ्यावर टाकून ही जबाबदारी दुसऱ्यांदा माझ्यावर दिली आहे, ती जबाबदारी देण्यामागे निश्चित काही कारणं असतील आणि ती कारणं जी असतील किंवा ज्यासाठी मला ही संधी दिली त्याचं सोनं करण्याचा मी निश्चित प्रयत्न करीन। 5 वर्षे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ज्या काही विकासामधल्या नागरिक आणि प्रशासन याच्यामधल्या ज्या काही उणिवा राहिलेल्या आहेत त्या दूर करण्याचा पहिले आम्ही पुढच्या 2-3 महिन्यामध्ये प्रयत्न करू आणि जो विकासाला थोडीशी गती द्यायची आहे ती पुढच्या 2-3 महिन्यामध्ये निश्चितपणाने देऊ।